आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विविध प्रकल्प बाधित शेतकरी समितीने घेतली ऊर्जा सहसचिवांची भेट। पॉवर ग्रीड तसेच खावडा टॉवर लाईन यांच्या भाववाढीबाबत सकारात्मक चर्चा। कोकण विभागीय विविध प्रकल्प बाधित कृती समितीच्या समन्वयक आणि मुंबई मंत्रालयात जाऊन ऊर्जा सहसचिव श्री उदय दहिफळे व कक्षा अधिकारी पाटील यांना निवेदन देऊन त्यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा केली। त्यामध्ये ऑर्डरचा भाव वाढून मिळण्याबाबत सीआरआर फंड शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरावा त्यांच्यासह अनेक विषयांवर ऊर्जा सहसचिव श्री उदय दहिफळे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे माहिती मुख्य समन्वय राजन गावंड व भगवान सांबरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। तुम्ही आज मंत्रालयात आले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, काय वाटतं तुम्हाला? खरं तर परवापासून विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही मंत्रालयामध्ये आपल्या खावडा पॉवर प्रोजेक्ट तसेच भिवंडीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पॉवर प्रोजेक्टच्या बाबतीत जी शेतकऱ्यांची पिळवणूक चालली त्या संदर्भात अधिकारी आणि मंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो। आज मंत्री बऱ्यापैकी कोणीच उपस्थित नव्हते, परंतु आम्हाला एक आनंदाची आणि जमेची गोष्ट म्हणजे ऊर्जा खात्याचे सहसचिव मान्य श्री दहिफळे साहेब आज इथे भेटले। त्यांनी आमचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना हे ऐकून आनंद होईल की इतके दिवस आपण जो लढा देतोय आणि त्यामध्ये आपण जे मुद्दे मांडले ते आम्ही तिथे पोहोचवण्याच्या अगोदर आज सगळेच्या सगळे मुद्दे इथे पोहोचलेले होते आणि ते आपणच मांडलेले मुद्दे। म्हणजे जिल्हाधिकारी ठाणे यांच्या दालनात जी परवा बैठक झाली 4 दिवसापूर्वी, त्याही बैठकीचे सगळे पडसाद तिथे उमटलेले आहेत। त्याच्या अगोदर प्रांतसाहेबांच्याकडून ज्या काही गोष्टी आपल्याला सहकार्य असहकार्य झालं त्याही गोष्टी तिथे पोहोचलेल्या आहेत। आणि या सगळ्या विषयांवर जमेची गोष्ट म्हणजे आपला जो मुद्दा आहे की आपला नुकसान भरपाईचा दर जो टॉवरचा आणि कॉरिडॉरचा हा दोन्ही आपल्याला अन्यायकारक वाटतो आणि जो वाढून मिळाला पाहिजे, त्या विषयावर सुद्धा या अधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं मान्य अगदी केलं नसलं तरी ते योग्य आहे आणि त्याचा विचार करता येईल अशा पद्धतीची भूमिका आज जी दर्शवली त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत। आणि आपले भगवान सांबरे साहेब यांनी सुद्धा पुनर्वसनाच्या बाबतीत किंवा अन्य सगळ्या विषयांच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा आता सांबरे साहेब बोलतीलच की हा नुसता खावडा पॉवर प्रोजेक्टचा विषय नाही तर पॉवर ग्रीड असेल, MSEB असेल, या सगळ्या विषयावर त्यांनी खूप खोलवर जाऊन काम केलेलं आहे आणि त्या विषयावर देखील आपण पाठपुरावा घेतो। तुम्ही जे शेतकऱ्यांचं आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्याबाबत मंत्रालयात जे काय निवेदन केलं काय सांगेल, काय अपेक्षा आहेत तुमच्या? पहा, आता आपले मुख्य समन्वयक गावंड साहेब यांनी ऊर्जा मंत्रालयाशी निगडीत असलेले काही मुद्दे अतिशय चांगले आनंद वार्ता देणारे मांडलेले आहेत। त्यातच ठाणे जिल्हा हा जो जिल्हा आहे तो कर्ज माफीपासून वगळलेला आहे। त्या संदर्भात ज्या काही भिवंडी तालुक्यात सेवा सोसायटी आहेत त्या सगळ्यांचं निवेदन घेऊन आम्ही मंत्रालयामध्ये संबंधित मंत्रालयाकडे सुपूर्द केलेले आहेत। आणि ते करत असतानाच जो मुख्य मुद्दा कृती समितीचा चालू आहे की ऊर्जा मंत्रालयामार्फत जे काही महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट होत आहेत त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कशी पिळवणूक होते त्या संदर्भात गावंड साहेबांनी सांगितलेलंच आहे। पण पुनर्वसनासंदर्भात जे काही बाधित जमीन आहे त्यामध्ये जो CSR फंड आहे जो कंपनी इतरत्र खर्च करते तो शेतकऱ्यांच्या हितासाठी खर्च करावा। तसेच जो कॉरिडॉर आहे तो भविष्याचा ऊर्जाचे महत्व लक्षात घेता जो कॉरिडॉरमध्ये जी शेतकऱ्याची जमीन जाते त्यामध्ये शेतकऱ्याला रॉयल्टी इन्कम मिळावं असं एक कॉरिडॉर मार्फत ते आम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यासाठी सुद्धा सकारात्मक चर्चा झालेली आहे। आणि तो मुद्दा म्हणजे सोलरवर ऊर्जा त्या कॉरिडॉरमध्ये कशी तयार करता येईल आणि त्याच टॉवरच्या माध्यमातून ती ऊर्जा वाहन कशी करता येईल आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला कायमस्वरूपी कसं उत्पादन मिळेल हा अतिशय मोलाचा मुद्दा सुद्धा त्यांनी त्यांच्या विचाराधीन आहे आणि त्याच्यावर त्यांचं काम चालू आहे। आणि भविष्यात आम्हाला अपेक्षा आहे त्या कृती समितीने जो मुद्दा भविष्याच्या रॉयल्टीच्या दरम्यान हा मांडलेला आहे त्याच्यावर निश्चितपणे यश येईल।